नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे आमच्या शेजारच्या निकिताताई. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे घेतलं आहे. तर त्यांच्या इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि वास्तुशांती आहे. तर आम्ही सगळे तिकडे जाणार आहे. तर चला, आज मी तुमची आणि त्यांची ओळख करून देते. तर चला. तर इथून जवळच राहतात, आमच्या शेजारीच आहे. 2-3 घरामध्ये सोडून तिथे आहे त्यांचं घर. एकदम छोटासा कार्यक्रम होता. तर त्यांचा कार्यक्रम वगैरे आवरला. मी दर्शन वगैरे घेतलं सगळं. ही आहे त्यांची वास्तू शांतीची पूजा. खूप छान अशी मांडली होती आणि त्यांच्या इकडे शंकर पार्वतीसुद्धा मांडतात पूजेमध्ये. खूप छान प्रशस्त अशी पूजा मांडलेली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. गिफ्ट्स वगैरे देऊन छानपैकी फोटो वगैरे काढून घेतले. आणि आमच्या मावळीताईंनी खूप सुंदर अशी राधाकृष्णाची फ्रेम त्यांना आणली होती. त्या फ्रेमवर छान असे डायमंड्स लावलेले होते. त्यानंतर मी गिफ्ट्स दिलं. नंतर गौरीने गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आवरून आमच्या ताईंची गाडी येणार होती, म्हणजे माझ्या भाच्यांनी नवीन गाडी घेतली. तर ती गाडीला औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही लगेच केक कटिंगचा कार्यक्रमसुद्धा करून घेतला. हा केक मी आमच्या शेजारच्या ताईंकडून करून घेतला आहे. खूप छान केक बनवतात. खूप छान टेस्ट होती त्या केकची. आणि आहोंना मी गिफ्ट दिलं छान. त्या दिवशी दाखवायचं राहून गेलं. तर हे शूज मी त्यांना गिफ्ट केलेले आहेत. तर सर्वांनी त्यांना ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर केक कटिंग केली. म्हणजे आम्हाला त्याच दिवशी बाहेर जायचं होतं, पण आम्ही प्लॅन थोडासा कॅन्सल केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर जाणार होतो. तर ताईंची सूनबाई, माझ्या आत्या, म्हणजे माझ्या सासूबाई, मावस सासूबाई, त्यानंतर गौरी वैष्णवी, आम्ही सर्वांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं. खूप छान वाटत होतं बघा. असं काही कार्यक्रम असल्याने सगळेजण आले तर इतकं छान वाटत होतं. म्हणजे हा बड्डे खूप छान झाला. एकदम सेम मॅचिंग केलं होतं बघा. छान आता तयार वगैरे झालो आणि आता निघालो बाहेर जेवण्यासाठी. गोलू आणि पिऊ आवरले तरी सुद्धा खेळत आहेत बघा. पाठीमागे दिसते का? काय बॉल खेळायचं काम चालू आहे त्याचं. तर काल होता सोमवार, म्हणून काय आम्हाला बाहेर जाता नाही आलं. आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज आणि नगरचं फेमस हॉटेल नम्रता इथे जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आजचा प्लॅन केला की आज मंगळवारी आपण आज जाऊया. तर आज तर संध्याकाळ झाली आहे. तर आता आम्ही निघालो सगळेजण आणि मोठ्या गाडीत जाणार होतो आम्ही, कारण की ते थोडंसं लांब होतं. त्याच्यामुळे म्हटलं पावसा पाण्याचा नको नाही का, आणि मुलींना घेऊन जायचं आणि बायपासने जावं लागणार होतं मेन म्हणजे. म्हटलं नकोच. तर माझ्या भाच्यांबरोबर जायचं होतं आम्हाला, पण तो प्लॅन थोडासा कॅन्सल झाला आणि त्यानंतर आव्हानच्या मित्रांबरोबर गेलो आम्ही. तर बघू शकता खूप छान वाटतं. संध्याकाळी आलं होतं. खूप छान थंड हवा सुटली होती आणि बायपास रोड आमचा. तर खूप छान मोकळा असा रोड, छानपैकी गाणी वगैरे ऐकत खूप दिवसाचं जायचं होतं बरं का हॉटेलमध्ये. वाढदिवस आहे तर आज जाऊया आपण. तर हॉटेलमध्ये आहे, त्या हॉटेलचं छान हॉटेल आहे बरं का. एकदम जास्त ट्रेंडिंग आहे ते, आणि नुसतं ट्रेंडिंग नाही, नावाला बरं का. खूप छान टेस्ट आहे तिथली. खूप छान आदरातिथ्य करतात बरं का. एवढं हॉटेलमध्ये कोणी करत नाही. त्या हॉटेलमध्ये खूप छान आहे. एकदा तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा. जेवण पण अप्रतिम आहे तिथलं. आणि भाकर वगैरे चुरून देतात आपल्याला. म्हणजे खूप छान, खूप म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. आणि त्यानंतर फायनली आमचं जेवण आलं होतं. अक्षरशः ते म्हणजे बघूनच भूक लागली होती. म्हणजे जेवण करण्या अगोदरच डोळ्याने ते जेवण करून घेतलं बरं का. खूप छान होतं तिथलं सगळं जेवण. आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण वगैरे करून घेतलं. तर बघा ते कसे भाकरी चुरून देतात बरं का. त्यांचा गपचूप शॉट काढून घेतला आता मी. त्यांचे स्वतः ओनर करून देतात, पण एवढं सगळ्या ग्राहकांना हँडल करणं, प्रत्येकाकडे जाणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे तिथले जे आहेत कामगार दादा, त्या सगळ्यांनी म्हणजे ते सगळेसुद्धा तसंच करतात. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो परत. तर खूप जास्त आभाळ गडगडत होतं, विजा चमकत होत्या आणि जाताच पाऊस यायला लागला बरं का. पण खूप छान वाटत होतं, पाऊस येत होता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.